गोष्टी करणं, जे काही मुख्यतः विद्यार्थी मी अधिकांश डोळ्यासमोर ठेवून हा सगळा उपक्रम सुरू केला आहे, की जेणेकरून पाठांतर सुद्धा चांगलं व्हावं, शुद्ध व्हावं. त्या अनुषंगाने ही जी काही पहिले काही श्लोक आहे हे मी आपले दर सतरा सुरुवातीला ते आपल्या ठिकाणी तुम्ही मोठे म्हणावं, ऐकावं अशी अपेक्षा आहे, जेणेकरून ते तोंडात बसतील आणि मग आपण आपलं सत्र लगेचच सुरू करूयात. स्पर्शनैश्चित्तस्य नाभिरत्र विशेषतः दृक्स्पर्शनैश्चित्तस्य नाभिरत्र विशेषतः कंठशिरक्लोम परवाण्यामाशयोरसः उरः कंठशिरक्लोम परवाण्यामाशयोरसः मेदोघ्राणैश्च जिह्वा च कफस्य सुतरामुरः मेदोघ्राणैश्च जिह्वा च कफस्य सुतरामुरः प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्रमूर्धवः उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तदृक् उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तदृक् ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत् ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत् उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत् उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत् वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः व्यानोहृदिस्थितः कृत्स्न देहचारी महाजवः व्यानोहृदिस्थितः कृत्स्न देहचारी महाजवः गत्यपक्षेपणोत्क्षेप निमेषोन्मेषणातिकाः गत्यपक्षेपणोत्क्षेप निमेषणातिकाः प्रायः सर्वः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धः शरीरिणां प्रायः सर्वः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धः शरीरिणां समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति अपानोपानगश्रोणि वस्तिमेढ्रोरुगोचरः अपानोपानगश्रोणि वस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशक्रुन्मूत्र गर्भनिष्क्रमणक्रियः शुक्रार्तवशक्रुन्मूत्र गर्भनिष्क्रमणक्रियः ठीक आहे, सत्राला सुरुवात करू. द्वादशोऽध्यायः अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः. मी मुद्दामून टीका वाचन का कशासाठी ह्याच्याबद्दलचं जे काही मला थोडंफार अपेक्षित होतं बोलणं, त्याबद्दल मी थोडी नोट लिहून ही ग्रुपवर टाकलेली आहे की त्यावर अधिक बोलणं हे प्रस्तावनेत जाऊ नये, आपला वेळ जाऊ नये त्या अनुषंगाने, आणि ओघामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्या आपण बघत राहूयात. पण मुख्यतः तरी 1-2 मिनिटात सांगतो की आपण आणि ग्रंथ यांच्यामध्ये जो काही एक मोठा दुवा आहे तो म्हणजे आपले टीकाकार आहे. आणि मुख्यतः ग्रंथ समजून घेताना आम्ही ज्या प्रकारे शिकलो त्यामध्ये यांचा फार मोठा रोल आहे. मात्र अनेक दिवसापासून मनात असूनही याला काही नियोजन होत नव्हतं आणि अनेकदा विद्यार्थ्यांकडनं सुद्धा
असं होतं की नाही, टीका वाचायची कशी हे आम्हाला शिकायचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये असं होतं की व्यग्रतेमुळे, व्यस्ततेमुळे किंवा अन्य अभ्यासांमुळे टीका हा भाग एकटा वाचला जातो, पण तो शिकवला किंवा सलग वाचला जात नाही. तर हेच जो काही लूपहोल आहे तो ओव्हरकम करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला आहे. आणि म्हणून मुख्यतः हा मधूनच 12 वाध्याय खरं सुरू केलाय. 12 वाध्याय घेण्यामागचं प्रयोजन आहे की खरं तर टीका वाचन हे पहिल्या अध्यायापासून सुरू केलं पाहिजे. पण आपण जेव्हा मुख्यतः विद्यार्थी वैद्य म्हणून चिकित्सालयात जातो, वैद्यांकडे जातो, तेव्हा मूलभूत सिद्धांतांची बैठक आपली खूप चांगली पाहिजे असते, अपेक्षा असते. आणि त्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण आयुर्वेद म्हणतो तेव्हा दोष धातू मला विज्ञान हा भाग आपण शारीर समजताना डोळ्यासमोर असतो आपल्या. आणि त्यासाठी वाग्भटातले हे जे काही मूळचे अध्याय आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. पण प्रायः 11वा अध्याय जो आहे दोषाधी विज्ञानी हा अनेकदा आपल्या काही ना काही कारणांनी डोळ्याखालून अनेकदा गेलेला असतो. आपल्या प्रायः पाठ केला जाणारा, टीका वाचली जाणारी अशी ती गोष्ट आहे. पण त्यामुळे पुढचा जो अध्याय आहे तो मात्र थोडा मोठा विस्तृत असल्यामुळे बरेचदा आपल्याकडनं सटीक वाचायचं राहून जातो. आणि खरं तर पहिल्यापासून टीका वाचणं, पहिल्या अध्यायापासून हे अभिप्रेत असून सुद्धा ज्या टीकेच्या अनुषंगाने अध्यायाचा अभ्यास झाल्यास त्याची प्रचिती पदोपदी येईल आणि मुख्यतः टीका वाचल्याने काहीतरी फायदा होतो हे आम्हाला दवाखान्यात बघायला मिळतं, अभ्यासात अधिक कळतं. हे पटकन ज्यातून उमजेल असा हा अध्याय मला वाटला आणि म्हणून हा अध्याय आपण घेत आहोत. तत्पूर्वी तरी सुद्धा एकूण आपण जरी मधून सुरू करत असलो तरी काही अलीकडच्या गोष्टींचं नैमित्तिक जो काही उल्लेख असेल तो क्रमशः करत जाईल. मात्र आपण मुख्यतः लगेच टीकेकडे बोलूयात. मी फक्त टीका स्क्रीनवर शेअर करतो. होपफुली सगळ्यांकडे टीका असेलच, कारण ते स्वतः समोर असेल तर ती गोष्ट समजणं ही सोपी जाईल. पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे ते काही कळणार नसेल त्यांनी हा समोर स्क्रीनवर बघायला हरकत नाही. ठीक आहे. अथा तो दोषभेदीय अध्याय व्याख्यास्यामः अशा प्रकारचं त्यातलं पहिलं गद्यसूत्र आहे. आता त्या गद्यसूत्राच्या सुद्धा वर ते पाहिलं तर मुख्यतः अरुण दत्त आणि हेमाद्री हे दोन टीकाकार आहेत. त्यातला अरुण दत्ताचा जो टीका आहे त्याचं नाव सर्वात सुंदर आणि हेमाद्री ही टीका आहे प्रायः जे काही बोर्ड मध्ये आहे ती हेमाद्रीची आहे आणि साध्या प्रिंट मध्ये जी टीका आहे ती अरुण दत्ताची आहे. आता सर्वप्रथम सुरू करताना एक सांगावं वाटतं की दोन गोष्टी. एक तर ह्या दोन्ही टीकांचं वैशिष्ट्य हे भिन्न भिन्न आहेत. सर्वांग सुंदर आहे जो टीकाकार आहे अरुण दत्त हा मुळात अत्यंत उत्कृष्ट भाषा तज्ज्ञ होता. त्यांनी त्यावेळेस कोश, व्याकरण ग्रंथ असे लिहिले होते आणि म्हणून ते रिफ्लेक्शन हे आम्हाला त्याच्या टीकेतनं बघायला मिळतं की आम्हाला अनेकदा तो व्याकरणातले बारीक बारीक नियम किंवा भाषेमधल्या विभक्ती किंवा अन्य गोष्टींद्वारे एखादा अर्थ कसा लावायचा हे खूप छान सांगतो. व्हेअरएज हेमाद्री हा रामपाल राजाच्या दरबारातला अमात्य होता. तो सेनापती सुद्धा होता, तो एक आर्किटेक्ट पण होता. अशा प्रकारे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथही लिहिले होते. त्यांनी धन्वंतरीचं स्तवनही रचलं होतं. अशा प्रकारे तो एक विविध कलागुणांनी नटलेला असं तो एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याची शैली ही मुख्यतः आपल्याला तुलनेने सोपी वाटते. तो एखादी गोष्ट सुटी सोपी मोकळी करून दाखवतो हे त्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि ही प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा येत जाईल. बिंग सेड दॅट हा जो अख्खा अष्टांग हृदयाचा ग्रंथ आहे त्यातलंही सूत्रस्थान, मुख्यतः सूत्रस्थानाचं जे काही खूप छान एक प्रतिबिंब किंवा त्याचं एक रिफ्लेक्शन जे आम्हाला अर्थात सर्वत्र बघायला मिळतंच, पण त्याचं एक त्यांनी जे काही सूत्र सांगितलंय सूत्रस्थानाबद्दलचं सगळ्यात शेवटचं 30व्या अध्यायात त्यांनी आम्हाला टीकेचं महत्व अधिक कळता येतं, अधिक समजून घेता येतं. आपण बघितलं की जो शेवटचा अध्याय आहे शारंगणी कर्मविधी त्यातलं सगळ्यात शेवटचं सूत्र जेव्हा सूत्रस्थान संपतं तेव्हा वाग्भट स्वतः म्हणतो की समाप्यते स्थानम इदम हृदयस्य रहस्यवत, की आता अशा प्रकारे अष्टहृदय जे सूत्रस्थान आहे हे संपत आहे. पण हृदयस्य रहस्यवत, हृदयाच्या रहस्याप्रमाणे, हृदय म्हणजे अष्टांग हृदय, रहस्याप्रमाणे. रहस्याचा अर्थ काय घेतो तर रहस्य म्हणजे काहीतरी गूढ जे आपल्या डोळ्याला सहजपणे दिसत नाही, लपलेलं अशा प्रकारे. म्हणजे वाग्भट स्वतः म्हणतोय की बाबा रे हे सूत्रस्थान हे तुम्हाला व्हॉट इट मीन्स टू युअर आईज, फक्त तुम्हाला डोळ्याला जे दिसतंय इतकंच नाहीये. रहस्य म्हणजे काय
त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्याला आपण बिटवीन द लाईन्स किंवा त्याचे जे अनेक अर्थ आहेत हे फक्त शब्दार्थ नाही तर लक्ष्यार्थ अशा प्रकारचे असतील, व्यंगार्थ असतील, अशा प्रकारे पण आहेत हे तो स्वतः म्हणतोय. आणि अत्रार्थाः सूत्रिताः सूक्ष्माः प्रतन्यन्ते ही सर्वतः. आणि इथं हे जे काही अर्थ, जे विषय हे या सूत्रस्थानामध्ये येतात ते अत्यंत सूक्ष्म आहेत. सूक्ष्म हा अर्थ हा म्हणजे विषयांचा जो काही विस्तार आहे तो अत्यल्प आहे. अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये इथं सर्व विषय सांगितलेले आहेत. आणि त्याचे मात्र जे विस्तार किंवा त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत हे ग्रंथामध्ये आम्हाला सर्वत्र बघायला मिळतात. म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या कळल्या इथं आम्हाला, की आम्ही जे सूत्रस्थान सहजपणे वाचतो, आम्हाला फक्त सूत्र वाचून किंवा भाषांतर वाचून असं वाटतं की आम्हाला वाग्भटाला काय म्हणायचंय हे कळलेलं आहे. तो स्वतः म्हणतो की मी ही गोष्ट अत्यंत तोकडी कमी शब्दांमध्ये लिहिली आहे आणि ह्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स खूप गोष्टी आहेत. मग जर असं वाग्भट स्वतः म्हणत असेल तर आम्हाला ह्या रहस्यवत सूक्ष्म अशा प्रकारच्या अर्थांचं समजून घेण्यासाठी काय करायला हवं? त्यासाठी सगळ्यात मोठं जे योगदान आहे ते टीकांचं आहे. आणि म्हणून मुख्यतः ज्या टीकाकारांनी आयुर्वेदाला अभिप्रेत असलेल्या प्रकारे अभ्यास केला, जे आपली मूलभूत शास्त्र आहेत, मग ती वेदांग असतील, दर्शनशास्त्र असतील, अन्य वैदिक वाङ्मय असेल, त्यानुसार अभ्यास केला आणि मग ग्रंथाची अभ्यास आहे ती कळली आणि आपल्यासमोर मांडली, हे सांगणारे टीकाकार. आणि म्हणून आम्हाला ह्या टीकाकारांचं महत्व हे सर्वाधिक आहे दॅन द रिसेंट वन्स. आतापर्यंत बघायला मिळतं की अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करून सुद्धा हिंदीतून मराठीतून सुद्धा टीका लिहिल्या जातात, जी प्रायः भाषांतरानंतर त्यांनी स्वतःचं मत दिलेलं असतं किंवा विवरण दिलेलं असतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप लॅक्युना राहतात, कारण आपण कोणी पण आयुर्वेदाला अभिप्रेत असलेल्या पद्धतीने शिकलेलं नाही. आणि म्हणून शेकडो वर्षापूर्वींचा आयुर्वेद अष्टांग हृदय आणि आपण याच्यामधला जो आम्हाला बिटवीन द लाईन्स सूक्ष्म असा अर्थ सांगण्यासाठीच सगळ्यात उपयुक्त जे काय आता असेल तर आमच्यासाठी या टीका आहेत. म्हणून आपण आता मुख्यतः अरुण दत्त आणि हेमाद्री या दोघांच्या मदत घेऊन आपण आता सत्राचा आपण अध्ययन करणार आहोत. आता 12वा अध्याय सुरू करण्यापूर्वी पुन्हा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की सूत्रस्थान याचं जर तुम्ही पहिला अध्याय वाचलात, पहिल्या अध्यायाची टीका वाचलीत, तिकडं खूप सुंदर टीकांच्या रचनेबद्दलच्या गोष्टी येतात. आणि मुख्यतः अष्टांग हृदयाची रचना ही कशी आहे, याच्या मागचं प्रयोजन काय आहे, याचा विस्तार हा तिथं अधिक येतो. पण मी त्या सर्व गोष्टीमध्ये जाणार नाहीये. त्यातला एकच भाग फक्त सांगेन की सूत्रस्थानाची रचना कशी आहे, कारण आपल्याला आपण 12व्या अध्यायामध्ये आहोत म्हणजे कुठे आहोत हे समजून घ्यायचंय. सूत्रस्थानाचं तुम्ही जर पहिल्या अध्यायाची हेमाद्रीची टीका बघितली तो खूप छान एक डिव्हिजन करतो. तो म्हणतो की जो सर्वात पहिला अध्याय आहे ना आयुष्कामीय, हा फक्त त्या अध्यायाचं नाव नाहीये तर ते अख्ख्या या ग्रंथाचं प्रयोजन आहे. की जो कोणी आयुष्याची कामना करतो, आयुष्याचा अर्थ तिकडे दीर्घायू असं घ्यायचा अर्थात, तो त्याच्यासाठी हा केवळ तो पहिला अध्याय नाही तर अख्खा ग्रंथच हा त्यासाठी बनलेला आहे. आणि पहिला जो अध्याय आहे म्हणजे सूत्रस्थानातला पण पहिला अध्याय हा सर्व सिद्धांताचं अतिसंक्षिप्त वर्णन. सो इट इज द शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्क्रिप्शन ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेद. सर्व गोष्टी या अत्यंत बीज रूपाने आम्हाला बघायला मिळतात. आणि उर्वरित जे 29 अध्याय उरतात, अध्याय क्रमांक 2 ते 30, त्याचा हेमाद्री आपल्याला डिव्हिजन करून देतो, क्लासिफिकेशन करून देतो त्रिस्कंधांच्या बेसिसवर. हेतू, लक्षण आणि चिकित्सा किंवा हेतुलिंग औषध हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हेमाद्री म्हणतो की वाग्भटाला असं अरेंजमेंट करायची अपेक्षित आहे की सूत्रस्थानातला दिनचर्येपासून ते रसभेदियापर्यंतचा 2 ते 10 अध्याय हे हेतुस्कंधाचे भाग आहेत. 11वा आणि 12वा अध्याय म्हणजे दोषादी विज्ञानीय आणि दोषभेदीय हे लक्षण स्कंधाचे भाग आहेत. आणि 13व्या पासून म्हणजे दोषोपक्रमणीयापासून ते अगदी शेवटच्या अध्यायापर्यंत क्षाराग्नी कर्मविधीपर्यंत हा सर्व अध्यायांचा गट आहे तो औषध स्कंधाचा भाग आहे. आता हेतूमध्ये 2 भाग येतात, एक अंतरंग हेतू आणि बहिरंग हेतू. अंतरंग हेतू म्हणजे दोषदुष्य आणि बहिरंग हेतू म्हणजे ज्याला आपण आपलं निदान पंचकामध्ये हेतू म्हणतो. मग त्याच्यामध्ये बाह्यतः ज्या गोष्टी आपल्या शरीरासोबत संपर्कात येतात आणि व्याधी होतात, म्हणजे थोडक्यात आहार आणि विहार, यांना त्यांनी बहिरंग हेतू म्हटलेला आहे. आणि बघा अध्याय क्रमांक 2 दिनचर्या, 3 ऋतुचर्या, मग रोगानुत्पादनीय, हे सर्व खरं बघायला गेलं तर स्वस्थवृत्ताचे अध्याय आहेत आपल्या भाषेमध्ये. मग ते हेतू कसले आहेत तर ते
आरोग्याचे हेतू आहेत. आरोग्य किंवा स्वास्थ्य हे पण जपायला हेतू लागतात. आरोग्य किंवा स्वास्थ्य आपोआप जपलं जात नाही. आम्हाला काहीतरी पॉझिटिव्हली करायला लागतं, लवकर उठायला लागतं, व्यायाम करायला लागतो, हे सगळं ऍक्टिव्ह झालं. म्हणून हेतूंमध्ये फक्त रोगाचे हेतू असे अपेक्षित नाही, तर स्वास्थ्याचे हेतू आणि अर्थात त्यांचं पालन नाही केलं तर तेच अस्वास्थ्याचे पण हेतू होतात. त्या अनुषंगाने पहिले 3 अध्याय म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा हा स्वस्थवृत्त संबंधीचे मुख्यतः अध्याय. या तिघांमध्ये हेमाद्री म्हणतो की मुख्यतः विहाराचा भाग होतो. दैनंदिन विहार, ऋतूनुसार विहार, अनियत काल विहार म्हणजे काय, वेगधारण. वेग कधी येतील ह्याचं काही आपल्याकडे रुटीन नसतं. याचा आपल्याला रोज क्षवथू वेग येईलच, उद्गार येईलच, असं काही त्याला ताळतंत्र नसतं. सो ते अनियत काल वेग झाले, अनियत काल विहार झाला. अशा प्रकारे विहारांची गोष्ट पहिल्यांदा आली आणि मग अध्याय क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10 हा सगळा आहार या हेतूबद्दलचा विस्तार आहे. ह्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे की 5वा अध्याय कोणता, 6वा अध्याय कोणता, मी त्याबद्दल काही फार सांगत नाही. मुख्यतः 9वा 10वा अध्याय हे सगळे ते कोणताही अनुक्त आहार, अनुक्त औषध समजून घ्यायचं असेल तर त्याचे मूलभूत सिद्धांत म्हणजे थोडक्यात काय, द्रव्य, गुण, रस, वीर्य, विपाक यांची सगळी जी मांडणी आहे ती मुख्यतः 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये आलेली आहे. आणि अशा प्रकारे पहिले 10 अध्याय पहिले अध्याय क्रमांक 2 ते 10 हे अध्याय हेतुस्कंधाचे आहे. आणि मुख्य आता जो आपण ज्या ठिकाणी आहोत 12वा अध्याय आणि त्याच्या अलीकडचा 11वा अध्याय हा लक्षण स्कंधाचा आहे. आता लक्षण स्कंध मध्ये परत जो 11वा अध्याय येतो पहिला दोषादी विज्ञानीय, त्यामध्ये दोष, धातू, मल यांच्याबद्दल वर्णन आहे. आणि खरं बघायला गेलं तर आम्हा सगळ्यांना तो अध्याय पाठ असतो की सुरुवातीला दोषांच्या प्राकृत कर्मांबद्दल, धातू मलांच्या प्राकृत कर्माबद्दल वर्णन आहे. तिथं टीकाकार म्हणतात की बाबा रे, जोपर्यंत तुम्हाला नॉर्मलसी कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला ऍबनॉर्मलसी कळणार नाही. आणि म्हणून सुरुवातीला प्राकृत काय आहे, नॉर्मल काय आहे हे येतं. आणि मग विकृतीचं, वृद्धिक्षयाचं, आश्रयाश्रयी भावाची वगैरे वर्णन हे पुढे पुढे येत जातं. आणि त्यानंतर मग हा आमचा 12वा दोषभेदी अध्याय येतो. आता तुम्हाला टीकाकारांचं एक जे प्राय सर्व टीकाकारांचं बघायला मिळतं की अध्यायाच्या क्रमात लॉजिक तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतात की हे जे काही सगळं मी तुम्हाला सांगितलं त्यातला शब्द हा टीकांमधून, ज्याप्रमाणे 11व्या अध्यायानंतर 12वा अध्याय का, हे कारण सुद्धा इथं तुम्हाला तुमच्या समोर हे अरुण दत्तांनी सांगितलेलं बघायला मिळतं. ते काय आहेत आपण वाचायला सुरुवात करूयात. दोषादि विज्ञानीयात अनंतरम दोषभेदीयाध्यायारंभ. म्हणजे काय, दोषादि विज्ञानीयात अनंतरम तो संधी आहे. दोष विज्ञानीय या अध्यायानंतर दोषभेदीय या अध्यायाचा आरंभ होत आहे. यतः दोषभेदम अंतरेण दोष विज्ञानम सम्यक न उक्तम स्यात्. यतः, यतः या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो कारण की, इंग्रजीमध्ये बिकॉज. ते आता आपल्याला कारण सांगतायत की 11व्या अध्यायानंतर हाच अध्याय आता का आला, दोषभेदीय. अरुण दत्त म्हणतात दोषभेदम अंतरेण दोष विज्ञानम सम्यक न उक्तम स्यात्. दोषभेदांशिवाय म्हणजे दोषांचे भेद जाणून घेतल्याशिवाय, अंतरेण म्हणजे त्याच्याशिवाय, दोष विज्ञानम सम्यक न उक्तम स्यात्. दोषांचं विज्ञान, विज्ञान विशेष ज्ञान, दोषांना चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी दोषांच्या भेदांचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय दोषांचा अभ्यास हा खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही. सम्यक न उक्तम स्यात्, सम्यक म्हणजे योग्य प्रकारे, उक्त म्हणजे सांगितले गेले असं होणार नाही. म्हणूनच दोषांचा आमचा अभ्यास पूर्ण व्हावा यासाठी त्यांनी वेगळा दोषभेदीय नावाचा अध्याय इथं रचला आहे. मग असा प्रश्न पडू शकतो की ह्याचं सर्व वर्णन हे अलीकडच्या अध्यायात करून टाकायला पाहिजे होतं. जर अलीकडच्या अध्यायाचं नावच दोषादी विज्ञानी आहे, त्याच्यामध्ये दोषांचं वर्णन हे आलंय, मग पुन्हा त्या दोषांच्या वर्णनासाठी वेगळा अध्याय का काढला, त्याचं उत्तर तुम्हाला येतो. पूर्वस्मिन् अध्याये बहुवक्तव्यत्वात् दोषभेदः न उक्त इत्याह. म्हणजे पूर्वस्मिन अध्याये, पूर्वीच्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये बहुवक्तव्यत्वात्, अरुण दत्त म्हणतो बहुवक्तव्य, वक्तव्य म्हणजे बोलण्याजोगं, आपण म्हणतो ना कर्तव्य हे करण्याजोगं असतं, त्याला शेवटी तव्य नावाचा प्रत्यय लागतो.
तसं वक्तव्य म्हणजे काय, सांगण्यासारखं, बोलण्यासारखं. बहु म्हणजे खूप. तर ह्या जो काही सगळा विषय आहे दोषभेदांचा, हा खूप मोठा विषय आहे, विस्ताराने सांगण्यासारखा आहे. आणि म्हणून तो विषय हा अलीकडच्या अध्यायात न देता त्याला आम्ही एक स्वतंत्र अध्याय दिला आहे. म्हणून इथं आम्हाला वेगळा अध्याय करण्याची गरज पडली. असं खूपदा करतात बरं, साधं आहे. आता आपण बघितलं अध्याय क्रमांक 9 आणि 10. 9वा अध्याय आहे द्रव्यादी विज्ञानीय, 10वा अध्याय आहे रसभेदीय. आता रस हा गुणांचाच एक भाग आहे. द्रव्य गुण कर्म ह्याच्यामध्ये शेवटी गुण या नावाच्या क्लासिफिकेशनच्या अंडर, कॅटेगरीच्या अंडर रस हे क्लासिफाय होतात. मग त्यांचा वेगळा अध्याय देण्याची गरज का? कारण आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये आम्हाला रस नावाच्या गुणाचं विशेष ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे, त्याबद्दल विस्ताराने समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून त्याचा वेगळा अध्याय काढला गेला. तिथे पण कारण तेच आहे, बहुवक्तव्यत्वात. ह्याच लॉजिकनी इथं त्यांनी दोषांसाठीचा त्याचा भेद सांगण्यासाठीचा वेगळा अध्याय हा त्यांनी इथे सांगितलेला आहे, असं अरुण दत्त आम्हाला इथे सांगतो. आणि मग पुढे गद्यसूत्र येतात. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ही तुम्हाला 2 गद्यसूत्र बघायला मिळतील. गद्य म्हणजे काय, ज्याला कोणतीही चाल, गेयता अशी प्रकारची, ज्याला आपण म्हणतो छंद, वृत्त नाही, अशा प्रकारची गद्य म्हणजे वाक्य. पहिलं गद्यसूत्र कोणतं आहे, अथातो दोषभेदाध्यायं व्याख्यास्यामः. दुसरं गद्यसूत्र कोणतं आहे, इति स्महुः आत्रेयादयो महर्षयः. आता अथातो पासून ते महर्षयापर्यंत प्रत्येक शब्दाचा विस्तृत अर्थ हा तुम्हाला ह्याच सूत्रामध्ये पण पहिल्या अध्यायाच्या टीकेत बघायला मिळेल. की अथ म्हणजे, अतः म्हणजे, मी त्याचं तुम्हाला इन शॉर्ट ही गोष्ट निश्चित सांगणार आहेच आहे. पण त्याचा जर तुम्हाला मुळातनं विस्तार वाचायचा असेल तर त्यासाठी पहिल्या अध्यायातली ही टीका तुम्ही नक्की वाचा या सूत्रावरची. आपण केवळ तुम्हाला अध्यायाचं अध्ययन सुरू करण्यापूर्वी जितकी या सूत्राबद्दलची माहिती आवश्यक आहे तितकी तुम्हाला मी आता आपण बघूयात. अथातो दोषभेदीय अध्यायम. अथातो मध्ये पुन्हा 2 शब्द आहेत, अथ आणि अतः. अथ तुम्ही बघाल की ग्रंथामध्ये अनेकदा अध्यायांच्या मध्ये पण हा शब्द येतो. उदाहरणार्थ तुम्ही जर बस्तीविधी अध्याय बघितलात तर जेव्हा निर्वाचं वर्णन येतं किंवा एखाद्या अशाच प्रकारच्या अध्यायामध्ये एखादा नवीन वेगळा विषय सुरू होतो, एखाद्या विधीचं म्हणजे एखाद्या प्रक्रियेचं वर्णन करतायत, तर त्याच्या आरंभाला सुरुवातीला अथ हा शब्द वापरला जातो. त्याचं कारण टीकाकारांनी स्पष्टपणे दिलंय. ते म्हणतात की ओम आणि अथ, ओम आणि अथ हे दोन्ही सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस ब्रह्माच्या कंठातनं उत्पन्न झालेले ध्वनी आहेत. आणि असं असेल तर सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस जर हे ध्वनी उत्पन्न झाले असतील तर या ध्वनींनी सर्व सृष्टीच्या चराचराला व्यापलेलं आहे असं समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्याची उत्पत्ती ही अशा प्रकारची आद्य आहे, मंगलकारक आहे, जी साक्षात सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस झाली होती, तर आपण सुद्धा जेव्हा एखाद्या नवीन गोष्टीचा आरंभ करतो तेव्हा तो मंगलदायक व्हावा म्हणून शब्दाची योजना केली जाते. आणि ही फक्त बरं, तर तुमच्यापैकी कोणी आयुर्वेदा व्यतिरिक्त अन्य आपल्या वैदिक परंपरेतल्या ग्रंथांच्या, दर्शनांच्या पुस्तकांचा मुळातलं अध्ययन केलं असेल तर प्रत्येक वेळेस मंगलाचरण हे येतच, मंगलवाचक शब्द हे सुरुवातीला येतातच. आणि त्याचं जे काही अन्यत्र वर्णन आहे त्याचं कारण असं दिलंय की एखादा ग्रंथ हा कोणत्याही आपत्तीशिवाय पूर्ण व्हावा आणि वाचकांना त्याच्या अध्ययनाचं फळ मिळावं म्हणून अशा प्रकारे सुरुवात केली जाते. आता हा मंगलवाचक आरंभ या अनुषंगाने अथ या शब्दाचा अर्थ येतो. पुढे येतं अतः. अथातो मध्ये अथानंतर अतः आणि पुढे विसर्ग संधी झाल्यामुळे अतः याचा पुढे ओकार होऊन अतो असं झालेलं आहे. आता अतःचे 2-3 अर्थ आम्हाला बघायला मिळतात. त्यातला एक मुख्य अर्थ हेतू, हो म्हणजे हेतूच्या अनुषंगाने. हेतू म्हणजे काय, पर्पज किंवा या कारणाने. म्हणजे आता काहीतरी कोणत्या तरी कारणाने, कोणतं कारण, जे अध्यायाचं नाव आहे. म्हणजे काय की आता आम्ही दोषांच्या भेदांचं वर्णन करावं या कारणाने, या प्रयोजनाने या अध्यायाची सुरुवात करत आहोत असा त्याचा अर्थ आम्हाला घ्यायला पाहिजे. काही टीकाकार म्हणतात की अनंतरीय म्हणजे काय, आता यानंतर, नाव हिअर ऑनवर्ड्स असे त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे अथातो हा आपल्याला जो काही 2 शब्द आहे ते प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ते बघायला मिळतातच.
दोषभेदीयाध्यायम. या अध्यायाचं नाव काय आहे? दोषभेदीय. त्याचा दोषभेदीय असं त्याचं नाव का आलं हे पुढे टीकेमध्ये येणार आहे, तेव्हा मी त्याचा विस्तार पुढे करीन. अध्यायम. अध्याय म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट विषयाची चौकट ठेवून जेव्हा रचना केली जाते त्याला अध्याय म्हणतात. त्याच्याबद्दल पण खूप छान वर्णन हे तुम्हाला पहिल्या अध्यायात बघायला मिळतं की अध्याय बनतो कसा. मी त्याचं थोडक्यात इथं उदाहरण करतो, कारण खूप छान तो क्रम आहे की आम्हाला माहितीये की जेव्हा काही अक्षर एकत्र येतात आणि ते अक्षर एकत्र येऊन त्याला काहीतरी आम्हाला म्हणजे असा अर्थ पण असतो, त्याला आम्ही पद म्हणतो. पद म्हणजे काय? की अर्थ असलेला असं अनेक अक्षरांचा किंवा एका अक्षराचा समुच्चय. अनर्थक शब्दांच्या एकत्राला पद म्हणत नाही. थोडक्यात मराठी भाषेमध्ये ज्याला आपण शब्द म्हणतो त्याच प्रकारे संस्कृतमध्ये पद हे शब्द वापरला जातो. त्यामुळे पद हा एक शब्द असं तुम्ही आत्तापुरतं गृहीत धरा. असे अनेक शब्द जेव्हा एका पुढे एक येतात आणि त्या सगळ्यांचं एक काहीतरी कॉमन अर्थ असतो, तेव्हा त्या अनेक शब्दांपासून एक वाक्य बनतं. अशा प्रकारे अनेक वाक्य, मग ती गद्यमय असतील, पद्यमय असतील, अशी अनेक वाक्य जी एकमेकांच्या संगती लिहिली गेली. जसं आपण निबंध लिहायचो, आपण गोष्ट वाचतो, त्यामध्ये पुढच्या मागच्या वाक्याचा काहीतरी संबंध असतो. असं एकमेकांना काहीतरी कनेक्शन असलेली वाक्य ही सलग जेव्हा लिहिली जातात तेव्हा त्या वाक्यांच्या समूहाला म्हणतात प्रकरण. प्रकरण म्हणजे बघतो ना आपण की एका पुस्तकामध्ये अनेक प्रकरणं असतात, तशी एका अध्यायामध्ये एकापेक्षा जास्त प्रकरणं असू शकतात. आपण ह्याच अध्यायाचा विषय बघायचा म्हटला तर किंवा कोणत्या अध्यायामध्ये अध्याय कसा बनतो, तर अशा प्रकारच्या अनेकविध प्रकरणांनी एक अध्याय बनतो. हा दोषभेदी अध्याय बघितलात तर ह्याच्यामध्ये सुद्धा एकच प्रकरण आहे, एकच विषय सांगितलेला आहे असं नाहीये. ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकरणं आहेत. ते कशा प्रकारे आहेत हे आपण या आज टीकेमध्ये बघणार आहोत. पण मुख्यतः पद, अनेक पदापासून एक वाक्य, अनेक वाक्यांपासून एक प्रकरण, अनेक प्रकरणांचं एक अध्याय, अनेक अध्यायांचं एक स्थान आणि अनेक स्थानांचं तंत्र किंवा शास्त्र, अशी जी काही चढण आहे हे आमच्या प्रायः अनेकविध वैदिक वाङ्मयातलं ग्रंथाचं स्ट्रक्चर असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे दोषभेदी नावाचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये मला अनेक अशी प्रकरणं बघायची आहेत. व्याख्यास्यामः ह्याच्यातलं मूळ धातू आहे ना तो ख्या आहे आणि त्याला बी आणि आंग असे दोन उपसर्ग लागलेले आहेत. व्याख्या शब्द सगळ्यांना ऐकून माहितीये ना. व्याख्या म्हणजे काय किंवा व्याख्यान म्हणजे काय, तर एखादी ख्या म्हणजे काय सांगणे, पण बी आणि आ हे उपसर्ग आल्यामुळे एखाद्याद्वारे विचारलेल्या प्रश्नाला विस्ताराने उत्तर देणं हे अपेक्षित जेव्हा असतं तेव्हा व्याख्यान केलं जातं. एवढंच काय, टीकेला आपण व्याख्या म्हणतो बरेचदा आपण, शंकराचार्यांची व्याख्या असंही म्हटलं जातं. सो एखादा विषय हा वर्णन करून सांगायचा आहे, उत्तर म्हणून द्यायचा आहे, तेव्हा अशा प्रकारची रचना केली जाते. आणि व्याख्यास्यामः स्य किंवा श अशा प्रकारचं जेव्हा शब्द अक्षर हे क्रियेच्या रूपामध्ये येतं तेव्हा ते भविष्यकालवाचक असतं. थोडक्यात ते काय म्हणतायत की आता दोषभेद्य नावाचा अध्याय आम्ही सांगत आहोत म्हणजे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ, आणि म्हणून ह्या प्रकारची रचना ही येथे येते. इति ह स्माहुः आत्रेयादयो महर्षयः. या दुसऱ्या गद्यसूत्राचा जर आपण अन्वय लावायचा प्रयत्न केला, अन्वय म्हणजे काय, तर त्याची शब्द रचना ही वाक्यासारखी आपण केली तर ती कशी होते? आत्रेयादयः महर्षयः, आत्रेय इत्यादी जे काही महान ऋषी होते की नाही, त्यांनी इति ह आहुः स्म. इति ह म्हणजे काय? एवमेव, अशा प्रकारेच. आहुः स्म हे ब्रू धातूचं परोक्ष भूतकालवाचक रूप आहे, इतकं लक्षात ठेवा फक्त. सांगायचा मुद्दा काय की वाग्भट इथं म्हणतोय की जे आत्रेयादी महर्षींनी, जे काही आयुर्वेदामधले सर्व आप्त ऋषी महर्षी आहेत आत्रेय इत्यादी, त्यांनी एवमेव अशा प्रकारे जे सांगितलं आहू तेच आम्ही इथं सांगतो. म्हणजे टीकाकारांनी ते म्हणतात की आप्तक कृतीम प्रमाणयती. स्वतः वाग्भटाने जी रचना केली आहे ती लोकांनी का वाचावी, का स्वीकारावी, असा प्रश्न विचारू शकतात की अष्टांगहृदयच का, तो काय एकटाच ग्रंथ आहे का, असे अनेक ग्रंथ लिहिले असतील लोकांनी. तो म्हणतो की मी तुम्हाला आताच सांगतो की हे जे काही मी लिहिलेलं आहे हे मी माझ्या मनाने लिहित नाहीये,
मला फक्त वाटलं म्हणून लिहित नाहीये, तर त्याला आप्त प्रमाण आहे. म्हणून तो म्हणतो की हे जे काही तुम्हाला पुढे या अध्यायामध्ये व्याख्यान मिळणार आहे, जे काही मी सांगितलेलं आहे, हे तेच आहे जे आत्रेयादी महर्षींनी खूप पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आणि ह्याला टीकाकारांनी म्हटलेलं आहे की स्वतःची जी काही कृती आहे, जी काही रचना आहे अष्टांगहृदय नावाची, ती आप्त प्रमाणांनी सिद्ध आहे हे सांगण्यासाठी हे वचन असतं. आता ह्या गोष्टी कळल्यानंतर पुढे जाऊयात आणि खालची पुन्हा जी पहिली टीका आहे दोषाणाम भेद हा, त्याच्यापासून पुढची टीका वाचूयात आपण. सर्वांग सुंदरा टीका अरुण दत्ताची. दोषाणाम भेद हा दोषभेद हा, दोषाणाम भेद हा दोषभेद हा षष्टी तत्पुरुष समास त्यांनी सोडवलेला आहे की दोष आणि भेद यांच्या शब्दांचा परस्पर संबंध कसा लावायचा. तर दोषांचा भेद, भेद या शब्दाचा अर्थ काय, पृथक करणं, टू डिफरन्शिएट. तो दोषांचं डिफरन्सिएशन समजून घ्यायचं असेल, दोषांना वेगवेगळं करून सुट करून विस्कटून उलगडून समजून घ्यायचा असेल, त्यासाठीचा जो अध्याय आहे तो दोषभेद या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आता दोषभेद बघा बरं तुम्ही, जेव्हा आपण एखादी गोष्ट ही डिफरन्शिएट करतो, वेगळी काढतो, तेव्हा आम्हाला काहीतरी क्रायटेरियन पाहिजे असतो, काहीतरी मापदंड पाहिजे असतो. म्हणजे कसा, समजा हा मुलाचा ग्रुप काय म्हणतो की आता फर्स्ट इयरची वेगळी वा, सेकंड इयरची वेगळी वा, थर्ड इयरची वेगळी वा. म्हणजे मी इथं काय क्रायटेरिया वापरला की ते कोणत्या वर्गात आहे. मी त्याच 10 मुलांना अजून वेगळा क्रायटेरिया म्हणून वापरू शकतो की मराठवाड्याचं कोण आहे, विदर्भाचं कोण आहे, कोकणातलं कोण आहे, देशावरचं कोण आहे, वगैरे वगैरे. मग वेगळ्या प्रकारचं डिफरन्शिएशन होईल. सो त्याच 3 दोषांचं वेगवेगळ्या क्रायटेरियानी वेगवेगळ्या प्रकारे डिफरन्शिएशन होऊ शकतं. असं पुढे अरुण दत्त म्हणतोय की हे जे काही दोषभेद आहे हे कशाच्या आधारावर होत आहेत, कोणत्या क्रायटेरियावर होत आहेत. तर स्थान नाम विभाग आदी, दोषांची स्थानं असतील, दोषांची नावं असतील, दोषांचे वेगवेगळे विभाग यांच्या अनुसार जे काही विभाग होतात त्यांच्यावर आधारित हे सगळे भेद आहेत. अर्थात अरुण दत्तांनी इथं स्थान नाम विभागादी आदी म्हणजे असे अन्य सुद्धा असं करून त्यांनी ओपन एंडेड ठेवून दिलेलं आहे. पण पुढे आपण पाहणार आहोत की हेमाद्री मात्र याचं खूप छान तुम्हाला पॉइंट टू पॉइंट हे मुद्दे देतो. असो, तस्मै हिताहा दोषभेदीय, दोषभेदीय. आता तस्मै हिताहा, तस्मै हे चतुर्थीचं वचन झालं. तस्मै म्हणजे कशासाठी, दोषांचे भेद समजून घेण्यासाठी जो उपयुक्त आम्हाला हितकर असा अध्याय आहे त्याला दोषभेदीय असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोषभेद असं नाव का नाही ठेवलं, कारण दोषभेद असं नाव ठेवून आम्हाला कळलं नसतं की तो अध्याय त्यासाठी उपयुक्त आहे. कळलं नसतं पेक्षा ती रचना चुकीची झाली असते. म्हणून असा अध्याय जो दोषांचे भेद समजून घ्यायला मदत करवतो आम्हाला, तो दोषभेदीय अशा प्रकारचा अध्याय आहे. शेषम पूर्ववत आपण आताच पाहिलं. शेषम म्हणजे काय, वरच्या 2 सूत्रांमधला दोषभेदीय शब्द सोडला तर बाकी सर्व शब्दांची टीका ते म्हणतात की आम्ही सांगितली पूर्वी, त्यामुळे ती सर्व टीका ही पुढे थ्रूआउट सेम असणार, जी आपण पाहिली ही झाली अरुण टीका. आता आपण पुढे टीकेमध्ये ती गोष्ट पाहूयात. बघा, आयुर्वेद रसायन दोषभेदीयम अध्यायम व्याख्यातुम प्रतिजानिते अथ इति. दोषभेदीय नावाच्या अध्यायाची व्याख्यातुम प्रतिजानिते. आता व्याख्यातुम यामध्ये शेवटी जो तुम आला आहे त्याला म्हणायचं तुमंत. तुमंत नावाचा प्रत्यय त्याला लागलेला आहे. तुमंतचा अर्थ होतो ती क्रिया करण्यासाठी. वक्तुम म्हणजे काय, बोलण्यासाठी. तसं व्याख्यातुम म्हणजे काय, वर्णन करण्यासाठी, व्याख्यान करण्यासाठी. म्हणजेच इथं हेमाद्री म्हणतोय की आता ही जी काही अध्यायाची सुरुवात आहे अथा तो, ही काय अनुषंगाने केली आहे, तर दोषांचा भेद सांगणारा जो अध्याय आहे त्याची सांगण्यासाठी प्रतिजानिते. प्रतिजानिते थोडक्या साध्या भाषेमध्ये प्रतिज्ञा करतोय. प्रतिज्ञा करतोय म्हणजे काय, आपण तुम्ही जर पदार्थ विज्ञानामध्ये अनुमान प्रमाण शिकला असाल किंवा पंचावळी वाक्य शिकला असाल, त्यामध्ये प्रतिज्ञा असते की एखादा विषय मांडण्यापूर्वी मी स्टेटमेंट करतो की आता मी या विषयाबद्दल बोलणार आहे. त्याप्रमाणेच त्याला म्हणायचं प्रतिजानिते. हे मध्ये ते सांगतोय. तो म्हणतोय की इथं वाग्भट काय करतो, वाग्भट स्टेटमेंट करतो की बाबा रे,
या अध्यायामध्ये मी दोषांच्या भेदासाठी जे काही उपयुक्त ज्ञान आहे हे मी सांगणार आहे. कुठपासून? अथ या इति ह्या शब्दापासून पुढे. यतः पूर्वाध्याये दोष वैषम्य मुक्तम. यतः आपण आताच पाहिलं, कारण की, बिकॉज. का बरं आता दोषभेदी अध्याय सांगितलेला आहे? कारण की पूर्वाध्याये, पूर्वीच्या अध्यायामध्ये, पूर्वाध्याये सप्तमी एक वचन, दोष वैषम्यम उक्तम. दोषाचं वैषम्य म्हणजे दोषवृद्धी लक्षण, दोषक्षय लक्षण ही उत्तम, ही समजून झालेली आहेत. तच्च दोषभेदात बहुधा भिद्यते. दोषक्षय, दोषवृद्धी हे जे काही आहे हे मागच्या अध्यायामध्ये त्यांचं प्रत्येकाचं एखादं सूत्र आलं असेल, पण हे तितकंच मर्यादित नाही. तच्च ते जे काही दोष वैषम्य आहे ते दोषभेदात, दोषांच्या भेदाच्या अनुषंगाने बहुधा भिद्यते. त्याच्यामध्ये अजून पुढचे परम्युटेशन कॉम्बिनेशन येतात, त्याच्यामध्ये अजून डिफरन्शिएशन येतं दोष वैषम्यामध्ये. आणि म्हणून दोषभेद ज्ञानार्थम अयम अध्याय, दोषांच्या भेदांचं ज्ञानासाठी, ज्ञानार्थम ज्ञानासाठी, अयम म्हणजे हा अध्याय आहे. अतः एव अयम दोषभेदीय, आणि म्हणूनच अतः ह्या अव्ययाचा अर्थ असतो म्हणूनच. देअरफॉर एव अयम हा अध्याय, एव अयम हा अध्याय दोषभेदीय नावाचा आहे. अतः एव हे सलग वाचायचं. अतः एव म्हणजे म्हणूनच, अतः म्हणजे म्हणून, आणि एव असं नुसतं असेल तेव्हा तो च अशा प्रकारे मराठीतला लागतो. आणि बघा कायम ह्या दोन अव्ययांची जोडी असते. जसं तुम्ही वर बघितलं की यतः मग अतः, बिकॉज, देअरफॉर, जसं की यथा तथा म्हणजे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. त्यामुळे जरी एखाद्या वेळेस तुम्हाला यातलं एखादं मिसिंग वाटलं पण दुसरं आलं असेल तर याचा अर्थ पहिलं नक्की आलं असणार, हे अनुक्त सिद्धांताने समजून घ्यायचं. देअरफॉर, कारण की या दोन्ही गोष्टी तुम्हाला कायम जोडलेल्या सापडतात. सो पुनश्च एकदा हेमाद्रींनी हा अध्याय इथं का सांगितला ह्याचं कारण दिलं, जे प्रायः अरुंडतासारखंच आहे. आता तो दोषभेदीयापैकी भेद या शब्दावर खूप छान टीका करतो. आपण आताच बघितलं भेद म्हणजे काय, टू डिफरन्शिएट, पृथक करणं. तो म्हणतो हा जो दोषांचा भेद आहे, पृथक्करण आहे, डिफरन्शिएशन आहे, तो स्थान, कर्म, अवस्था, हेतू, आकृती, साधन, संयोग भेदात भवती. तो म्हणतो बघा मी तुम्हाला सर्व क्रायटेरिया सांगतो, ज्या क्रायटेरियांच्या आधारावर वाग्भटांनी या अध्यायामध्ये तुम्हाला दोषांचे वेगवेगळे भेद सांगितलेले आहेत. ते क्रायटेरिया कोणकोणते आहेत? स्थान, कर्म, अवस्था, हेतू, आकृती, साधन, संयोग, अशा प्रकारचे एकूण 7 क्रायटेरिया नी तुम्ही दोषांचं वेगवेगळ्या प्रकारे हा क्लासिफिकेशन करू शकता, डिफरन्शिएशन करू शकता. आणि द चेरी ऑन द टॉप इज दॅट तुम्हाला हेमाद्री प्रत्येकाचं उदाहरण सांगतो. कसं आपण त्याच्या भाषेत बघूयात. बघा खूप छान आहे पुढचं. तत्र म्हणजे आता ह्या सर्व प्रकारांपैकी स्थानतः यथा, स्थानावर आधारित दोषभेद सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे यथा कसं, पक्वाशयस्थो अयम वायू, कटिस्थो अयम, कटिस्थो अयम म्हणजे हा वायूचा जो अंश आहे तो पक्वाशयातला आहे, हा कटी प्रदेशी आहे. लगेचच जे पुढचं सूत्र आहे त्याच्यामध्ये तोच विषय आला की नाही सगळा, पक्वाशय, कटी, सक्ती, श्रोत्राश्री, स्पर्शनेंद्रियम, किंवा तुमच्या स्क्रीनवर जो कफाचं सूत्र आहे, पूरक, कंठ, शिरक, क्लोम वगैरे. आपण काय बघतोय, दोष एकच आहे, वायू एक आहे, पित्त एक आहे, कफदोष एक आहे, पण तरी सुद्धा प्रत्येकाची मल्टिपल स्थानं ही तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय झालं, स्थानभेदाने दोषभेद. सो स्थान या क्रायटेरियावर आधारित दोषभेद हा तुम्हाला बघायला मिळतो. आणि प्रत्येकाचं चिकित्सेमध्ये महत्व आहे बघा. म्हणजे हे खरं पुढे ओघाने येईलच, पण साधी गोष्ट आहे ना, वात कुठे आहे त्यावर आमची चिकित्सा बदलते ना. हो, निश्चित बदलते. पक्षात असते आमची चिकित्सा वेगळी असणार आहे. बसते असेल प्रसंग, त्याच्यामध्ये अजून जर दोष हे प्रवृत्तशील असतील आणि आमाशयातनं पक्वाशयात जात असतील तर विरेचन येईल, स्थानिक अभ्यंग येईल वगैरे वगैरे. हाच वात जर अस्थीमध्ये असेल तर आम्हाला बस्तीमधलं पण विशेषतः कदाचित हा आम्हाला अनुवासनातला स्निग्धतम बस्ती घ्यायला लागेल, किंवा आम्हाला सिद्ध क्षीर बस्ती घ्यायला लागेल, तिक्त रसाने सिद्ध घृताचं पान करायला लागेल.
सो दोष कुठे आहे यावर त्याचं पुढे नैदानिक आणि चिकित्सीय गोष्टी बदलणार आहेत. आणि म्हणून आम्हाला दोष वैद्यमधला जो एक पहिला मुद्दा सांगितलेला आहे की दोष कुठे आहे, दोषाचं स्थान काय आहे, त्यावर दोषांचं डिफरन्सिएशन करायला हवं. वाग्भट आम्हाला ते करून देतो. पुढचा क्रायटेरिया आहे कर्मतो यथा, कर्माधारित. कशा प्रकारे? यथा, ज्या प्रकारे श्वासोच्छ्वास प्रवर्तको यम विणमूत्र प्रवर्तको यम. हा वायूचा अंश हा श्वास उच्छ्वास याचं प्रवर्तन करणार आहे, हा मलमूत्र यांचं प्रवर्तन करणार आहे. आपण बघतो की एखाद्या, बघा बरं, तुम्ही हे सगळं ऐकताना डोक्यात ठेवा की तुम्ही जर वैद्य असाल किंवा प्राय तुम्ही विद्यार्थी असाल, तेव्हा तुमचं जेव्हा एखाद्या रुग्णाचं निदान हे तयार होतं तेव्हा औषध लिहिण्यापूर्वी तुम्हाला दोषांबद्दलचं हे प्रत्येक मुद्द्याचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. यू कॅनॉट ओव्हरलुक एनी ऑफ द पॉइंट. तुम्ही दोषभेदीयाचे हे क्रायटेरिया मिस आउट करून योग्य चिकित्सेपर्यंत तर्काने पोहोचू शकणार नाही. चुकून बरोबर पेशंटला वाटलं तर वाटलं, पण वात कुठे आहे याशिवाय चिकित्सा नेमकी होणार नाही. तो वात कोणतं कर्म करतोय त्याशिवाय त्याची नेमकी द्रव्य निवडणं, त्याचं औषधी काळ निवडणं, त्याची साध्यता ठरवणं ही होणार नाहीये. म्हणून या प्रत्येक मुद्द्याचं कुठेतरी डोक्यात किंवा तुमच्या फेसबुक निदान लिहिणं आवश्यक आहे की फक्त वात प्रकोप असे होऊन चिकित्सा करू शकत नाही. वात प्रकोप कुठं आहे, वाताचं कोणतं कर्म बिघडलेलं आहे, अशा प्रकारे विचार करत राहायला लागतो. हे डोक्यात ठेवून ही टीका समजून घ्या. पुढचा मुद्दा बघा, मुद्दा क्रमांक 3, अवस्थातः यथा, अवस्थांवर आधारित दोषांचा भेद. चितोयम, चितोयम हा दोषांचा जो काही अंश आहे तो चयामध्ये आहे. चित हे चय याचं रूप आहे. प्रकुपितोयम, आम्हाला सर्वांना माहिती आहे की चय, प्रकोप आणि प्रशम अशा प्रकारची 3 अवस्था या मुख्यतः वाग्भटामध्ये येतात. याचाच विस्तार आम्हाला पुढं हा सुश्रुतामध्ये पुढे म्हणजे अलीकडे सुश्रुतामध्ये बघायला मिळतो. त्याला आम्ही काय म्हणतो की षटक्रियाकाल. संजय आमच्या प्रसरम स्थान संशय व्यक्ती व्यक्ती वगैरे. आणि ह्याच्याबद्दल खूप सुंदर टीका की कसं संजय आणि प्रकोपामध्ये षटक्रियाकाल बसतात. पुनश्च आणि पुन्हा ग्रंथांमध्ये मला सर्व बघायला मिळतं की चयामध्ये प्रकोपामध्ये दोषांची चिकित्सा काय करा. चय दोषम सांगायचा मुद्दा काय की दोषांची अवस्था कोणती आहे हे माहिती असल्याशिवाय आम्हाला चिकित्सा ठरवणं शक्य होणार नाही. इथपर्यंत ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची. आवाज क्लिअर नाहीये का? हो सर, ब्रेक होतोय थोडा. एकच मिनिट. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणून ती गोष्ट होत असावी. हा, आवाज येतोय माझा नीट आता? आता ब्रेक होतोय का आवाज? नाही. ठीक आहे. मी मुद्दा चालू होता आपला जो तिसरा जो काही मुद्दा आहे अवस्थातः यथा. अवस्थातः यथा अवस्थाधारित जे काही दोषांचं क्लासिफिकेशन आहे. काय? चय, प्रकोप. आणि त्यावर मी सांगत होतो की चयाची चिकित्सा काय करायची, प्रकोपाची चिकित्सा काय करायची हे वेगळं आलेलं आहे. चयोवृद्धी सुधामनेव इथं त्या टीकेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे षडक्रिया कालाचं वर्णन हे आम्हाला बघायला मिळतं. आणि अष्टांगहृदयामध्येच दोषचय चिकित्सा कशी करा, एक दोष चयावस्थेमध्ये असताना आणि एक प्रकोपावस्थेमध्ये असताना काय करा याची वर्णन पुढे बघायला मिळणार आहेत आपल्याला. त्याची बीज ही इथे ह्या अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळतात. चौथा मुद्दा हेतुतः यथा, हेतूंवर आधारित त्याचं वर्गीकरण. हेतू म्हणजे काय? कोणत्या कारणाने दोषांचा प्रकोप झालेला आहे. मिथ्या योग प्रकोपितः अयम, अतियोग प्रकोपितः अयम वगैरे वगैरे. साहजिक आहे ना, फक्त वातप्रकोप
इतकं आम्हाला कळलं उपयोगाचं नाहीये. मिथ्यायोग म्हणजे काय? समजा वमनाचा अयोग झाला आणि मार्गावरोजन्य वातप्रकोप झाला, तर अशा वेळेस चिकित्सा वेगळी असणार आहे. आणि विरेचनाचा अतिसार झाला आणि धातुजन्य अतिसार झाला, अतिसार वातप्रकोप झाला, तर चिकित्सा वेगळी असणार आहे. सो जोपर्यंत आम्हाला वातप्रकोप कशाने झालाय हे कळणार नाही, तोपर्यंत आम्हाला हेतू प्रत्यय चिकित्सेबद्दल समजून घेता येणार नाहीये, आम्हाला वात प्रकोपाबद्दल समजून घेता येणार नाहीये. म्हणून आम्हाला प्रकोपाचे, वृद्धीचे, क्षयाचे, जी काही वाताची अवस्था आहे, साम्यावस्था असेल, जे काही असेल ती, त्याचे पण आम्हाला हेतूचा समजून घेणं आवश्यक आहे. हेतूच्या आधारित क्लासिफिकेशन त्यासाठी हे आवश्यक राहतं. आकृतीतः यथा आकृतीतः यथा काय? स्रंस लक्षणोयम, व्यास लक्षणोयम वगैरे वगैरे. म्हणजे पुन्हा बघा किती बारकाईचे मुद्दे. फक्त वातप्रकोप आहे, फक्त आहे, प्रकुपित आहे, पक्वाशय आहे, हे पुरेसे नाहीये. कारण एकाच प्रकुपित वाताची अनेक लक्षणं आहेत. केवळ वाताचेच आम्हाला माहिती आहे की कमीत कमी 80 हे आविष्कृततम असे नानात्मक विकार आहेत. आणि त्यातली वैविध्य तर परम्युटेशन कॉम्बिनेशन हे अपरिसंख्य होऊ शकतात. पुढे आपण ह्याच अध्यायामध्ये पाहणार आहोत. श्रमस, व्यास, वेध, स्वाप. साधी गोष्ट आहे ना हो. तुम्हाला एखादा रुग्ण हा संधिगत वाताचा असला, काही लोकांमध्ये ग्रह असतो, काही लोकांमध्ये शोथ असतो, काही लोकांमध्ये शूल असतं, संकोच असतो वगैरे वगैरे. आणि ह्यानुसार आम्हाला दोष समजून घेऊन चिकित्सा ही बदलायला लागू शकते. तुम्ही पाहिले असतील ना, कल्पांच्या फलश्रुतीमध्ये कधी जानुग्रहाचा उल्लेख येतो किंवा संधिग्रहाचा उल्लेख येतो, कधी शूलाचा उल्लेख येतो. तुम्हाला आपल्या बृहत्तरीमध्ये सुद्धा संकोच कमी करणारं एखादं तेल सापडतं, एखादं स्तंभनाशन तेल सापडतं. म्हणजे वायू हा कोणत्या लक्षणांनी हा तुम्हाला स्वतःचा विकृत दाखवतोय हे समजून घेणं आवश्यक असतं. ह्याला पण दोषांच्या डिफरन्शियलचा क्रायटेरिया हा म्हटलेला आहे बेस्ड ऑन आकृती. आकृती म्हणजे काय? प्रकोपित दोषाची लक्षणं, त्या इकडे त्यांनी आकृती म्हटलेलं आहे. आकृतीतः यथा स्रंस लक्षणोयम, व्यास लक्षणोयम वगैरे वगैरे. पुढे साधनतः यथा. साधनतः यथा साधनांवर आधारित. साधन म्हणजे काय? पुढे बघा दिलं त्यांनी, स्निग्धोपशयोयम, उष्णोपशयोयम. म्हणजे कशाने त्या वातावर विजय प्राप्त करणं आम्हाला शक्य होणार आहे. उपशय हा चिकित्सेचाच एक जवळचा बंधू आहे. त्यात काही बारीक फरक आहेत, पण मी त्यात जात नाही आता. पण विपरीत गुणांनी प्राय उपशय मिळतो ही गोष्ट आम्ही समजून घेतली तर वाताचे अनेक गुण आहेत. ततर वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो निलहा. सो त्याच्यावर उपशय मिळण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस त्यातला सर्वाचे सर्व गुण उपयोगी पडतील असं नाही. कधी स्निग्ध उपशय असेल, कधी उष्ण उपशय असेल, तर कधी एकत्र उपशय असेल वगैरे वगैरे. म्हणजे 4 वेगवेगळ्या रुग्णांमध्ये कोणाला स्नेहाने बरं वाटतंय, कोणाला शेकून बरं वाटतंय, असं होतं की नाही? नक्की होतं. हा काय झाला? हा साधनतः भेद झाला. साधन म्हणजे चिकित्सेसाठी आम्ही ज्याचा उपयोग करणार आहोत त्याच्या आधारे जे दोषांचं क्लासिफिकेशन करता येईल ते. आणि पुढे संयोगतः यथा. आपण बघतो की प्रायः दोष हे 2 किंवा अधिक अशा संख्येमध्ये पण येतात. मग ते कशा प्रकारे बघायला लागेल आम्हाला? पित्तयुक्तोयम, श्लेष्मयुक्तोयम इति. म्हणजे काय? इथं वर्णन मुख्यतः चालू आहे वाताचं. म्हणजे वात हा पित्तयुक्त आहे, मग तो संसर्ग असेल किंवा वातप्रधान पित्तानुबंधी अशी अवस्था असेल, किंवा परत वात कफा संसर्ग असेल, वातप्रधान कफानुबंध अशी अवस्था असेल. असं असल्यास चिकित्सा बदलते का? नक्की बदलते. तुम्हाला पुढे चिकित्सा स्थानामध्ये वारंवार याची सूत्र बघायला मिळतात. म्हणजे बघा, आम्ही हे जे काही सर्व मुद्दे पाहिले ज्यांच्या आधारे दोषांचा भेद हा आम्हाला बघायचा असतो, याचा प्रत्येक वेळेस आम्हाला निदानामध्ये आणि पर्यायाने चिकित्सेमध्ये उपयोग हा होणारच आहे. किंबहुना त्याशिवाय चिकित्सा नेमकी होणार नाही, वेग राहू शकेल हे भय राहतं. आणि म्हणून दोषांचं भेदचं ज्ञान झाल्याशिवाय दोषांचं संपूर्णतः ज्ञान होणार नाही. हे जे काय अरुणदत्त म्हणतो, हेमाद्री म्हणतो, याचं महत्व आम्हाला ह्या सर्व टीका वाचलंही कळायला लागतं. आणि एवम पित्तादिषु अपि. हेमाद्री म्हणतो की मी तुम्हाला उदाहरण दाखल फक्त वाताची तुम्हाला आता सांगितले फक्त की वातामध्ये ही स्थानभेद आहे. फॉर एक्झाम्पल हे बाबा कटी आणि पक्वाशय. पुढे आकृतीतः स्रंस व्यास वगैरे वगैरे. असा प्रत्येक तुम्ही क्रायटेरिया हा पित्तालाही लावा.
कफालाही लावा. आणि त्याप्रमाणे सगळा जो विस्तार आहे हा दोषभेदीय अध्यायामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा म्हटलं ना की सांगितलं होतं बाबा इथे काय अकबर प्रतिज्ञा करतोय की मी तुम्हाला आता दोषांचे भेद सांगणारा अध्याय सांगणार आहे. त्यात भेद हे कोणकोणत्या क्रायटेरियावर आधारित आहे, ती प्रतिज्ञा काय आहे, हे इतका सगळा अर्थ हा त्याच्यातनं ध्वनित होतो, हे आम्हाला टीका वाचून कळतं. क्षणभरासाठी विसरून जा की इथं टीका आहे. आम्हाला फक्त इतकंच कळलं असतं की दोषांचे भेद सांगितलेले आहेत, पण आम्हाला अध्यात काय काय सापडणार आहे याची प्रतिज्ञा, याची पूर्वपेटिकाही माहीत झालेली नसती. दॅट इज द ब्युटी ऑफ टीकाकार. आणि आता ह्या अनुषंगाने म्हणून आम्हाला पूर्ण अध्याय हा ठिकाणी टीका वाचन त्याचं करायचं आहेच आहे, पण तरी सुद्धा ह्या सगळ्या अध्यायामध्ये मिळून नक्की कोणकोणते विषय कुठे कुठे आलेत हे समजून घेण्यासाठी तुमचं सगळ्यांचं पहिलं गृहकार्य मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या गटावर म्हटलं होतं की जे काही खरंच मनापासून ह्या टीका वाचन हे ऍक्टिव्हली शिकायला उत्सुक असतील त्यांच्यासाठी गोष्टी केल्या आहेत. बघा, ग्रुप करणं आणि त्यावर पुन्हा मग असं काहीतरी श्लोक ऐकवणं किंवा गृहकार्य देणं, या गोष्टी वरच्या आहेत खरं म्हणजे ऍडिशनल आहेत. एकीकडे फक्त टीका वाचन करत राहिलो तर तेही सहज शक्य होतं, ते सलग एकामागे सत्र घेत राहायचे. पण कसं आहे, टीका ही फक्त श्रवणभक्तीने कळत नाही. अनेकदा असा अनुभव आहे की जेव्हा मुलांचं टीका वाचन घेतो किंवा विद्यार्थी म्हणून मी टीका वाचन ऐकायचो, तेव्हा ऐकून ऐकून टीका वाचन हे पुरेसं येत नाही. ऐकताना समजतं, पण ह्या मुख्य सगळ्या उपक्रमाचं प्रयोजन असं आहे की पुढे आम्हाला काही सर्व अध्यायांची सर्व ग्रंथांची टीका वाचणं हे इम्पॉसिबल आहे. पण जितकं आम्हाला शक्य आहे तितके प्रयत्न करून तुम्ही तुमच्या पातळीवर स्तरावर पुढे जाऊन स्वतंत्ररित्या टीकेचा अधिकाधिक भाग वाचू शकावा, तो समजून घेता यायला पाहिजे, हे याचं प्रयोजन आहे. आणि ह्यासाठी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही प्रयत्न करत नाही, कष्ट घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट जमणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून मुक्त ही कार्य योजना करत तुम्हाला काय मुख्यतः आता हे काही हेमाद्रींनी या गद्यसूत्रावरच्या टीकेमध्ये 7 मुद्दे सांगितलेले आहेत. स्थान, कर्म इत्यादी इत्यादी. ह्या 7 मुद्द्यांच्या आधारेच आम्हाला ह्या पूर्ण अध्यायामध्ये वर्णन हे क्रमशः सापडतं. म्हणजे काही सूत्र आहेत ही आम्हाला दोषांचा भेद हे स्थानानुसार सांगतात, काही सूत्र हे कर्माधारित सांगतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण देऊन सांगतो की आकृती 10 त्याप्रमाणे तुम्ही या ग्रंथात पुढे अध्याय उघडून बघितलं, स्रंस व्यास वेधस्वाप साधुरुक्तोद भेदनम संगांग भंग संकोच वर्त हर्षण दर्शनम वगैरे वगैरे. आता इथपासनं पुढे जोपर्यंत कफाची लक्षणं आहेत, हा सगळा जो सूत्रांचा समुच्चय आहे हे एक प्रकरण झालं, हा एक सब टॉपिक झाला दोषभेद नावाच्या टॉपिकचा. असे साधारणतः इन जनरल आम्हाला या अध्यायामध्ये 7 सब टॉपिक्स बघायला मिळतात, ज्या जणू काहीच्या सब टॉपिकची नावं तुम्हाला हेमाद्रींनी आत्ता पण वाचली ती आहेत. सो तुम्हाला करायचंय काय, साधी गोष्ट आहे. तुम्हाला तुम्ही तुमचं आपलं सत्र झालं की तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा ह्या पूर्ण अध्यायामध्ये अमुक क्रमांकाच्या सूत्रापासून अमुक क्रमांकाच्या सूत्रापर्यंत ह्या सब टॉपिकचं वर्णन आहे, अमुक क्रमांकाच्या सूत्रापासून अमुक क्रमांकाच्या सूत्रापर्यंत आकृती भेदाने दोषभेद आहेत, हेतू भेदाने दोषभेद आहेत, असं तुम्हाला कळलं तर तुमचे डोळे हे अध्यायामधून फिरतील, अध्यायावर स्थिरावतील, आणि मग आपण जेव्हा जेव्हा अध्याय वाचत जाऊ तेव्हा तेव्हा आपण काय वाचतोय, कुठे आहोत याचं भान राहील. कसं होतं बरेचदा खूप निवांतीने तुटक सावकाशीने असं जे आपण वाचन घेणार आहोत ते वाचत राहिलं की आपलं बरेचदा मूळ जे काही एक सूत्र आहे अध्यायाचं की जेव्हा जे त्याच्यापर्यंत पडू शकतो की आपण कुठे आहोत, आपण सुरू वाचायला हे विचारू शकतो. मुळात हे सगळं सुरू करण्याच्या पूर्वी अध्यायाचा आवाका यावा आणि आपण कायम फ्लो मध्ये कुठे आहोत हे कळत राहावं, यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी गृहकार्य करा. मी तुम्हाला गटावर म्हटल्याप्रमाणे की जे तुम्ही गृहकार्य कराल फार सोपं आहे. पहिला गृहकार्य मुद्दाम सोपं दिलंय की त्याच्यावर तुम्ही आयदर ते तुम्ही एखाद्या टेक्स्ट फाईलवर टाईप करा देवनागरीमध्ये, किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या कागदावर लिहा, त्याच्यावर तुमचं नाव, कॉलेजचं नाव, वर्ष, आणि मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं एकाखाली एक लिहून तुम्ही त्याची PDF फाईल करून मी ग्रुपवर जो तुम्हाला ईमेल सांगितलाय त्यावर ईमेल करा, जेणेकरून आम्हाला कळत राहील, आम्हाला थोडं अधिक समाधान मिळेल की बाबा रे इतके विद्यार्थी ह्या प्रकारचं गृहकार्य करतायत. आणि मग त्याच्यातनं
तुम्हाला त्यातनं काही वेगळं सांगावं असं वाटलं, काही चुकीचं आढळलं, एखादी छान गोष्ट सापडली, ह्या काही अपूर्ण वाटलं, हे सगळंच तुम्हाला आम्ही जे काय आहोत हे काय मी एकटं फक्त बोलण्यासाठी एकटं आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे की माझ्या मागे माझे मैत्रिणी, आमचे जे काही ज्युनियर सहयोगी आहेत त्यांची आमची टीम आहे. हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू की बाबा रे हे असं कर, हे बरोबर आहे, चुकीचं आहे, छान लिहिलं, आणि असं करून तुम्हाला टीका वाचनासाठी प्रवृत्त करावं. आणि या प्रवासामध्ये तुम्ही फक्त पार्टिसिपेट हा पॅसिव्हली न करता ऍक्टिव्हली करावं, हा सगळ्या या मागचं प्रयोजन आहे. म्हणून आजचं जे एक गृहकार्य असणार आहे ते हे असणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की गृहकार्य किंवा होमवर्क काय आहे. जी काही तुम्ही आता आपण टीका वाचली गद्यसूत्रामधली, मी तो टीकेचा अंश पुन्हा स्क्रीनवर आणतो. जो काही हेमाद्रीची टीका आहे, तद्भेदश्च स्थान कर्म अवस्था, मी त्याखाली टेम्पररी अंडरलाईन करतो. हे जे काही सगळे क्रायटेरिया आहेत, हे सगळे क्रायटेरिया हे ज्यांच्या आधारे दोषांचं भेदांचं वर्णन हे आम्हाला या अध्यायामध्ये बघायला मिळतं, त्याचे क्रायटेरिया आहेत. आणि प्रत्येक क्रायटेरियाचं वर्णन सापडतं. प्रश्न आहे पहिले काही स्थानभेद, जे स्थानावर आधारित स्थान बेस्ड दोषांचं वर्णन हे कोणकोणत्या सूत्रामध्ये आलंय, ते सूत्र क्रमांक फक्त लिहायचे, अख्खाच्या अख्खं सूत्र लिहायचं नाहीये. ते मला अपेक्षित तुम्ही वाचणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं होमवर्क मी सांगितलं समजा की स्थानभेदाने दोषांचं भेद कुठपासून आहे, तर अर्थात पहिल्या सूत्रापासून, पक्वाशय कठी सक्तीपासून तुमच्या स्क्रीनवरती सूत्र आहे पूरक कंठशिरा कुलोम, सूत्र क्रमांक 3. म्हणजे काय होईल की स्थानभेदाने दोषभेद, सूत्र क्रमांक 1 ते सूत्र क्रमांक 3. पुढचा मुद्दा कर्मभेदाने दोषभेद, मग कुठपासून कुठपर्यंत, असं तुम्हाला 7ही क्रायटेरियांवर आधारित दोषांचे भेद कुठे आले त्या अध्यायामध्ये हे तुम्हाला लिहून आम्हाला पाठवायचं आहे. इतका साधा होमवर्क हा पहिला असणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं सूत्र वाचू. सूत्र वाचून त्याचा मूलभूत अर्थ बघू आणि मात्र थांबूयात. या सूत्राची टीका जी विस्तृत आहे ती आपण पुढच्या सत्रामध्ये पाहिजे आहे. सगळ्यात पहिलं पद्यात्मक सूत्र काय बघा, पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. आता हा जो काही तुम्हाला सूत्र तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये एक स्वल्पविराम कॉमा बघायला मिळेल. हा कॉमा, हा स्वल्पविराम, हा संपादक ज्यांनी ह्या अष्टांग हृदयाचं संपादन केलं, छापायला मदत केलेली आहे, त्यांनी आपल्याला समजण्यासाठी घातलेला असतो. मूळ ग्रंथांमध्ये असे स्वल्पविराम नसतात. हे का सांगतोय मी, कारण आम्हाला वाक्य तुटलं हे असं कळतं, असं अनेकदा कळत पण नाही. आता बघा, याचा अर्थ की ह्या पहिल्या सूत्रामध्ये 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य कोणतं आहे, पक्वाशयापासून स्पर्शनेंद्रियम इथपर्यंत अख्खा एक मोठा एकच शब्द. तो कसा आहे, तो शब्द साहसिक आहे. साहसिक काय, एकापेक्षा जास्त पद कोणती विभक्ती न वापरता एकमेकांना जोडली गेली आहेत. हा द्वंद्व समास झाला. जसा राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, त्याप्रमाणे अनेक राम आणि लक्ष्मण अशा दोघांना एकत्र केलं. त्याप्रमाणे यांनी इथं अनेक स्थानांना एकाच शब्दामध्ये एकत्र करून एक मोठा शब्द तयार केला आहे. तसे त्यांनी काय सांगितलंय, वातस्य स्थानम, ही सर्व वाताचे स्थान आहे. वातस्य षष्टी एकवचन, चाचीचे, अशा प्रकारे. आणि तत्रापि पक्वाधानम विशेषतः, तत्रापि, तत्र म्हणजे तेथे, देअर, अपि म्हणजे सुद्धा. तत्रापीचा मग शब्दशः अर्थ कसा घ्यायचा इथं, त्यांमध्ये सुद्धा, त्यांच्यामध्ये सुद्धा, म्हणजे कोणामध्ये, ह्या सर्व स्थानांमध्ये, म्हणजे या सर्व स्थानांमध्ये सुद्धा काय, विशेषतः पक्वाधानम, विशेष रूपाने पक्वाधानम. काय पण बघा ना, जो स्वल्पविरामानंतरचा जे काही शब्द आहेत ना, तत्रापि विशेषतः पक्वाधानम, हा खरं पूर्ण वाक्य नाहीये, इथं क्रियापद नाहीये, इथं पक्वाधान नक्की काय आहे हे कळत नाहीये, कोणाचं काय आहे ते कळत नाहीये. अशा वेळेस खूप सामान्य युक्ती करतो आपण, ती सगळ्यांना माहिती असेल. अलीकडच्या वाक्यातनं आपण जी पद ही आवश्यक आहेत त्यांचं अनुवर्तन करतो. अनुवर्तन म्हणजे काय, टू कॅरी फॉरवर्ड, मागच्याच वाक्यातल्या पदांचा वापर करून पुढचं अपूर्ण वाक्य पूर्ण करायचं. म्हणजे काय, तत्रापि या सगळ्या स्थानांमध्ये सुद्धा पक्वाधान, विशेषतः पक्वाधानम,
ह्याचं पुढे वाक्य पूर्ण कसं करायचं? वातस्य स्थानम, म्हणजे पक्वाधान किंवा पक्वाशय हे वाताचं विशेष स्थान आहे. म्हणजे थोडक्यात काय, वाताचे स्थान पण त्यांच्यामध्ये सुद्धा जे विशेष स्थान आहे ते पक्वाधान किंवा पक्वाशय अशा प्रकारे. तर ह्याची टीका हातात, म्हणजे मी प्रत्येक टीकेला असं म्हणू शकतो की खूप छान टीका आहे, सुंदर टीका आहे, पण ह्याची खरंच ही टीका मुख्यतः जर तुम्ही टीका वाचन सुरू करत असाल तर त्याच्यामध्ये खूप छान गोष्टी कशा प्रकारे आम्हाला टीकेतनं समजायला मिळतात हे आम्हाला पुढच्या टीकेमध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण पुनश्च पुढच्या सत्रामध्ये जेव्हा भेटूयात तेव्हा ह्या सूत्राची जी टीका आहे आणि पुढची टीका पित्तस्थानाची ह्या गोष्टी बघणार आहोत. ज्यांना अजून त्याच्यामध्ये उत्सुकता आहे त्यांनी जर मुळात आधीपासूनच वातस्थान पित्तस्थान ह्याची टीका एकदा वाचून आलात तर तुम्हाला मला खात्री आहे की मी सांगतोय त्या गोष्टी लवकर कळतील. ठीक आहे, तर आजचा माझा विषय इकडे थांबवतो. आजच्या सत्रामध्ये कोणती शंका असेल तर तुम्ही आता अनम्यूट करून मला डायरेक्ट विचारू शकता किंवा टाईप करू शकता. नसेल तर आपण आपलं सत्र हे आपण इथं आता थांबूयात. शंका असेल तर लगेच विचारू शकता. पहिल्या अध्यायामध्ये हे स्टार्टिंगचं वाक्य नाहीये ते आता तो म्हणजे सूत्रस्थानाच्या दुसऱ्यापासून चालू केले त्यांनी ते. ठीक आहे, काही प्रश्न नसल्यास आपण हे सत्र थांबूयात. तुम्हाला सत्राबद्दल काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर मुद्दा अजून आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे तर सेटिंग अजून तुम्ही लिहू शकता असं केलेलं आहे. कृपया अन्य कोणत्याही विषयाबद्दल न चर्चा करता याबद्दल तिकडे काही विचारणं सांगणं शेअर करणं या गोष्टी करू शकाल स्ट्रिक्टली अकॅडमिकली, आणि त्याबद्दल मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. या सप्ताहातलं पुढचं सत्र हे कधी असेल हे मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगतोच. पुढच्या सप्ताहापासून मात्र आपण निश्चितपणे मंगळवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता अशी आपण आपली सत्र ठेवणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.